इथं बी नाही. मग गेले कुठं? अख्खं हॉटेल हुडकलंय तरी बी घावणं झाली ती. फोन बी लागणं झालाय. मग गेले कुठं? अहो समध्या सामानाची यादी करून ना पिशवीतच घालून ठेवू. हा म्हणजे सामान इकडे तिकडे जायचं नाही आणि लगेच सापडेल. मम्मी, अगं तू डॉक्टरांना बघितलं का ग कुठं? नाही बाया. काय ग, काय झालं? तोंड का पाडलंयस? काय नाही, अगं सगळीकडे हुडकले त्यांना तरी बी दिसेना झालेत ते. डिंपल, अगं कुठेतरी गेले असेल पेशंटला तपासायला. अहो ही काय येळ काळ आहे वय? आधीच लगीन म्हणलं की जपून वागायला लागतंय. 1700साठी इग्न येतात. उद्या काय झालं म्हणजे केवढ्याला पडेल ती? बरोबर आहे तुझं, म्हणूनच मला त्यांचा राग येतो बघ. डिंपल, अशी चिडचिड नाही करायची बाळा. ते काय पहिल्यांदा बाहेर गेलेत का पेशंटला तपासायला? येतील ती. अहो आपण काय बोलत बसलो. डिंपल जा, तू तुझं आवरून घे. चल. अहो ते गुरुजींना द्यायचं सामान ना समज एकत्र ठेवूया बघा. हा चला. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. ला 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 ला. आत्या ला ला. आज लय खुश दिसताय. आता ती बी बघवाना झालंय का? आय, तू आज लय भारी दिसती बघ. आत्या चहा नको तुमच्यासाठी? हा मंगल, चहा बरोबर आहे ना नाश्ता बी आण आयला. आणि गरा कर गरा. आयला ना गरा लय आवडतो. काय चाललंय तुमच्या नवरा बायकोच? आज लयच मस्का मारताय. पण खबरदार, माझ्या दागिन्याला हात लावाल तर मी अजिबात दागिनं मोडून देणार नाही. तुम्हाला लग्नाला पैसे पाहिजे असेल ना, म्हणून माझ्या गोतड्या तोडताय. मला काही कळेना वय. अहो आत्या तसं काय बी नाही. तुमचा एक दागिना नको आम्हाला. आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे. ठीक आहे, राग सोडून. अगं आज डिंपलची हळद आहे, उद्या लगीन बी होईल. अगं घरात सगळे आनंदी आनंद आहे बघ, आणि तू अशी एकटी बाजूला. अगं घरातला असं मोठं माणूस जर रुसून बसलं तर लगीन कसं पार पडेल बरं? तर लवकर कळलं रे, मी घरात मोठी आहे ती. लगीन ठरवताना नाही म्हणला की आई तू मोठी आहे, काय करू काय नको, तेव्हा काय तुझं डोकं नाचलं होतं वय र? अगं आहे तेव्हा तुला विचारलं असतं तर तू नाही म्हणली असतीस ना. हा मग मी 4 पावसाळ्यात तुझ्यापेक्षा जास्त काढल्यात. मी नाहीच म्हणणार आणि ही लगीन नाहीच होऊन देणार. अहो आत्या असं काय बी करू नका. मला सांगा की तुम्हाला कसलं लुगडं पाहिजे? तुम्हाला पाहिजे तू लुगडं घेऊन देते बघा. जाऊ दे काय पैसे जातील ती. हा अगं तुझं लुगडं घाल तिकडे चुलीत आणि बस शेकत. तुझ्या लुगड्यासाठी काय माझ्या नातीच्या आयुष्याचं वाटोळं करू होय ग? मी ही लगीन होऊन देणार नाही. घ्या, किती बी गोड बोला आदरानं बोला, ह्यांच्यात काय फरक पडतोय का? जेव्हा बघाव तेव्हा आपलंच घोडं पुढं. कुणाचं काय ऐकायचं नाही, काय करायचं नाही. अगं मंगल, काय मंगल मंगल एवढं समजून सांगतोय त्यांना तरी बी कळणं झालंय. आत्या तुम्हाला जी काय करायचं ना ती करा. मी बी बघते कोणी इग्न आणताय लग्नात ती. मंगल काय गा बसा. मंगल ऐक ना. हा तू नुसतं मंगल मंगलच कर. बायकोचा बैल झालाय. नवऱ्या परत बायको मोठी आणि मुसळ घेऊन लागली पाठी. पण मी ही लगीन होऊन देणार नाही. अगं आहे काय आहे लावलंयस रा? माझ्या मोठं डोकं जरी आपटून घेतलं ना तरी मी ह्या लग्नाला तयार होणार नाही. जा तुझ्या बायकोला समजवता. लगीन करतोय तो कंपाऊंडर. बघतेच की मी कसं लगीन करतोय ते. अगं आहे तुला जा म्हणते ना, मला केस इंचरायच्यात. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. ला 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 ला. जागी. हा मम्मी, मेहंदी कसली भारी लागली आहे ना. डॉक्टरांचं लई प्रेम दिसतंय बघ. मम्मी,
तू आपलं काय बी बोलतेस बघ. अगं काल तू साखर पाणी लावलंस ना त्यानं रंगली आहे मेहंदी ही. अगं नाही, डॉक्टरांमुळेच रंगली. छान संसार कर बर का. मम्मी कसं सांगू तुला, ही लगीन मी संसार करण्यासाठी नाही तर बडी हिरोईन होण्यासाठी करते. डिंपल, अगं काय झालं? लग्नाचं टेन्शन घेतलंयस का? अगं नाही, काल तेवढं चांगलं मला समजवलंस, आता बी एवढं चांगलं समजवतेस ना म्हणून. धर चहा घे. काय ग आत्या करडतेस? हे बघ माझी संधी मेहंदी पुसली गेली. कशामुळं? हे काय त्याच्या थोबाडाला हात लागला. आत्या अगं मग रडायचं कशाला? मम्मीला सांग ती काढल तुझ्या हातावर मेहंदी. हा तुझ्या आई काढायची वय माझ्या हातावर मेहंदी. इकडचा सूर्य तिकडं उगल. बघ 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 कशी हसत गेली. अगं डिंपे, आईला दाखवायला गेले तर आई बी मला चिडली, कशाला मेहंदी काढली म्हणून. हे लगीन होणार नाही. मला लय काळजी वाटते ग. कस काय होणार ग तुझं लगीन? आत्या तू नको टेन्शन घेऊ, मी आजीला बरोबर म्हणवते बघ. नाही ना ती लग्नाला तयार झाली तर माझं नाव दुसरं ठेव. स्वतःला बघ कशी मिरवते ते लग्नात. तिथे अगं दाजींनी बोलावलंय तुला आणि ती बी अर्जंट. त्यांना सांग येते मी. नाही अर्जंट बोलावलंय. अगो बाया, जावायला कर्मना झालंय वाटतं. सकाळपासून कुठं गेले होते काय माहित. अव तुम्हाला काय करमना का माझ्याशिवाय? सारखं मला बोलवत असता. तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे ना. हे बघा मेहंदी किती रंगली त्यामुळं. हे बघा. डिंपल, तुझी फालतू बडबड बंद कर. माझं खूप महत्वाचं काम आहे म्हणून तुला इथे बोलवलंय. वाटलंच होतं मला. बोला काय काम आहे? त्या दिव्याचा फोन आला होता. तिने घरी जेवायला बोलवलं आज दुपारी. काय? नाही डॉक्टर, तुम्ही अजिबात जायचं नाही. लय झालं तुमचं दिव्या पुराण. मला तर वाटायला लागले त्या दिव्या मॅडमच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे. पण मला माहित आहे तुम्ही नाही जाणार ना. जाणार आहे मी. काय? डॉक्टर मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही नाही जायचं म्हणजे नाही जायचं. अहो हळद लावल्यानंतर परत बाहेर नाही जाता येत. डिंपल, मला जावं लागेल. आणि जर का मी नाही गेलो तर पोलीस इथे वाजंत्री म्हणून येते. ढोल वाजवतात तसं मला वाजवत इथून पोलीस स्टेशनला घेऊन जातील. नाही, असं काय बी होणार नाही. अहो तसं काय होणार असतं तर दिव्या मॅडमने तुम्हाला आधी जेलमध्ये टाकलं असतं ना. मला तर वाटतंय त्या दिव्या मॅडमला तुमच्याशी लगीन करायचंय ना म्हणून ह्यो सगळा प्लॅन करतात त्या. तेच तर काही कळत नाहीये. पण ते जाणून घेण्यासाठीच मला तिकडे जावं लागेल. आपण किती दिवस असं अंधारात गोळ्या मारणार आहोत? सध्या जी काही परिस्थिती आहे त्यात दिव्याला नाराज करून चालणार नाही. म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही ना. शेवटी तुमच्या मनासारखंच करणार आहे ना तुम्ही. मग का बोलवलं मला? हेच तुला सांगण्यासाठी. आज हळद आहे, सगळ्यांचं लक्ष हळदीमध्ये असेल. मी त्यांची नजर चुकून इथून निघून जाईल. ते मग तू इथलं सगळं मॅनेज कर. म्हणजे नेहमी सारखंच ना. तुम्ही काहीतरी उद्योग करून ठेवायचा आणि नंतर तुम्ही निस्तारायचा. ठीक आहे, करा. तुम्हाला जी करायचं ना ती करा, पण लवकर घरी यायचं, कळलं का? हो, लवकर घरी येतो मी. त्या दिव्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय सगळं बाहेर काढूनच येतो. पण ते कळल्यानंतर तुम्ही काय करणार? तेच जे आतापर्यंत केलं. एक गोळी, काय चारा. अव डॉक्टरांना बोलून आणा की.
हो मंगलवाहिनी आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो की हा वय दोघं कशाला तू एकटाच जा मी आहे इथंच. का तुझं काय गटोळं पुरलंय बरं चला म्हणलं का नाही ती बघा डॉक्टर आलंच. आलं आलं डॉक्टर आलं डॉक्टर कुर्ता भारी आहे का नाही हा चॉईसच आपली भारी आहे हा वळून घे पोरीला. वय हा. सारिका गाणं म्हण की ग. हा म्हणते की पण तुम्ही समध्यानी माझ्या मागं म्हणायचं. होय की म्हण. मांडवाच्या दारी ग मांडवाच्या दारी ग मांडवाच्या दारी ग मांडवाच्या दारी ग आली नवरी मुलगी ग आली नवरी मुलगी ग आली नवरी मुलगी ग आली नवरी मुलगी ग मांडवाच्या दारी ग मांडवाच्या दारी ग मांडवाच्या दारी ग मांडवाच्या दारी ग आली हळदी घटका ग आली हळदी घटका ग आली हळदी घटका ग आली हळदी घटका ग आमची नवरी लाज ग आमची नवरी लाज ग आमची नवरी लाज ग आमची नवरी लाज ग. मंगल नवरीला घेऊन बाहेर जा आणि ते हातवं करून घे. बायानं तुम्ही बी जा तिच्या बरोबर आणि तू चल ग माझ्या बरोबर हे समज घेऊन. वरी हे बघा हळद आणली नाचवायची आपल्याला बरं का आता. नाम्या बजा चांगली डीजेला गाणी लावा. ओ म्हणजे त्या मी गाणं लावतो पण तुम्ही हळद नाचवायला नीट अरे मग नीट काय बघ कशी भारी नाचवते हळद आता. बर बर अरे नाम्या जरा हळद नाचू. हा अगं मंगले तुझीच हाऊस होती ना आदल्या दिवशी हळद करायची म्हणून. चला आता नाचायला. बया आता मला लाज वाटते आम्ही इथंच बरी आहे. अगं लाजायचं काय आपण काय चोरी करतोय का काय. चल अगं चल. काय ग इकडे तिकडे काय बघती चल की नाच.
अहो अक्का डिंपल एकटीच नसती डॉक्टर कुठं दिसत नाहीत. अगं त्यांना पण बसला असत्याल, त्यांना आपण नाचायला बोलू म्हणून. चल तुम्ही नाचायला. अहो डॉक्टरांना कुठं पाहिलंय का तुम्ही? अगं असतेली तर कुठंतरी. तुझं ना डिम्पल पेक्षा जावायला जास्त जाचे. त्यांच्या रूम मध्ये असतील, येत्याल. मम्मी डिंपल अगं डॉक्टर कुठं आहेत? हळद आहे ना आज. डॉक्टर अगं हा मगाशी त्यांच्या डोळ्यात ना काहीतरी गेलं होतं म्हणून रूमवर गेले. मग तू जायचं नाही वय त्यांच्या संग? मला जायचं होतं पण डॉक्टर बोलले नको येऊ. बरं मम्मी मी आता नाचेल जाऊ का? हा जाऊ दे, येतील ते, तू नको टेन्शन घेऊ, येत्या. अगं आत्या कुठे चाललीस? बाद झालं बाई, मी लय दमले आता. आता असं कसं दमली? माझी हळद आहे की नाही? आणि मामा बघ कसलं बाहेर नाचतात, तुम्ही नाचायचं. चल चल चल. नको अगं. चल. आत या ना. डॉक्टर मी कशी दिसतेय? छान दिसतंय. तुम्ही खरंच म्हणताय ना की मला बरं वाटावं म्हणून म्हणताय? नाही नाही नाही, खरंच खूप छान दिसताय तुम्ही. पण आज हे असं अचानक नटणं थटणं का? तुमच्यासाठी केलंय हे सगळं. तुम्ही माझ्या जाळ्यात फसावा म्हणून. काय? डॉक्टर तुम्ही माझ्यात गुंतून राहावं, मला सोडून कुठंच जाऊ नये म्हणून. तशी आज तुमची हळद असूनही तुम्ही इथे आलात. इसका मतलब आहे तुमचा जीव अजूनही माझ्यात अडकला आहे ना? हो ना? दीपा मॅडम, हे पहा, आज हळद आहे माझी, मला जावं लागेल. नाही जाऊ दादा. डॉक्टर प्लीज प्लीज थांबा ना माझ्यासाठी. डॉक्टर एकदा तुम्हाला मन भरून बघू द्या. नाही दीपा मॅडम, मला जावं लागेल. तिकडे लोक माझी वाट बघत बसले असतील. मला सोडा. नाही सोडणार. जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत नाही सोडणार. ही मुमेंट माझी आहे, आपली आहे. तुम्ही बसा, मी आलेच. हा तर माझ्या फिंगरप्रिंटचा रिपोर्ट आहे.
माझे फिंगरप्रिंट मॅच झालेत. म्हणजे दिव्या माझ्याशी खोटं बोलली आहे. तिला कळालंय मीच देवी सिंग आहे.